पोलिसांची धडाकेबाज कारवाई. अवघ्या 2 तासांत चोरीचा गुन्हा उघड. आरोपी जेरबंद. मंठा येथे ट्रॅव्हल्स गाडीची तोडफोड आणि बॅटरी चोरी प्रकरणात पोलिसांनी अतिशय जलद कारवाई करत अवघ्या 2 तासांत 3 आरोपींना अटक केली आहे. दिनांक 31 मार्च 2026 रोजी दुपारी विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयासमोर उभी असलेली ट्रॅव्हल्स गाडी अज्ञात इस्मांनी कोयत्याने फोडली. तसेच शेजारील महालक्ष्मी ट्रॅव्हल्स गाडीतील सुमारे 25,000 रुपयांच्या 2 बॅटऱ्या चोरीस नेण्यात आल्या. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 4 इसम ब्लॅक स्कॉर्पिओ वाहनातून येऊन ही घटना करताना दिसून आले होते. गुन्हा दाखल होताच मंठा पोलिसांनी तात्काळ हालचाल करत गोपनीय माहितीच्या आधारे जालना येथे पथक रवाना केले. अवघ्या 2 तासांत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ओंकार भगवान काळे वय 28, अविनाश अंकुश वाघमारे वय 25, वैभव सत्यप्रकाश गव्हाणे वय 19, तर या प्रकरणातील यशराज सतीश खांडेभराड हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नुपानी, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक इधाटे, पोलीस उपनिरीक्षक केंद्रे व पथकातील पोलीस कर्मचारी सुक्रे, हराळ, बनकर, मदने यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. मंठा पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा.